विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये काय विचारले बघा. आयतावरला प्रश्न आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण हा सॉल्व्ह करणार आहोत. एका आयताकृती बागेची लांबी 70 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. म्हणजे आयताकृती बागेची लांबी काय आहे, 70 मीटर आणि 30 मीटर आहे. 30 मीटर आणि 70 मीटर आहे असं सांगितलेलं आहे. पुढे बागेलगत चारही बाजूने 3 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले आपल्याला. काय, हे 3 मीटर लांबीचा रस्ता आहे. या ठिकाणी 3 मीटर लांबीचा रस्ता आहे. चारही बाजूने आहे म्हटले मित्रांनो, लक्षात घ्या. चारही बाजूने 3 मीटरचा रस्ता आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम बागेचे क्षेत्रफळ काढून घ्या. 70 गुणिले 30 बरोबर 2100. 7×21 आलं. आता 3 मीटरचा इकडे रस्ता आहे, इकडे 3 आहे, इकडे 3 आहे, इकडे 3 आहे, 3 3 3 3 आहे. बघा लक्षात घ्या. म्हणजे या 70 मध्ये 3 आणि 3 6 मिसळी 76 झालं आणि 30 मध्ये 6 मिसळी 36 झालं. याचा गुणाकार करणं गरजेचं आहे. 76 गुणिले 36, 6 36 ला 6 चेले 3, 42 3 45, 6 18 ला 8 चेले 1, 21 आणि 1 22, 6 13 ला 3 चेले 1, 6 आणि 1 7 2, 2736. यामधला जो काही फरक आहे, 2736 मधून 2100 गेले, राहिले 6, 3 7 मधून 6 राहिले आणि योग्य उत्तर काय आलं मित्रांनो, त्या रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले आपल्याला. इथे बघा, रस्त्याचे क्षेत्रफळ, या दोघातला फरक म्हणजे रस्त्याचे क्षेत्रफळ. डी नंबर करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, गणितासोबत भूमिती सुद्धा आपण क्लासच्या माध्यमातून शिकवत असतो. आपल्या क्लासची सर्वात कमी फीस आणि यशस्वी होण्यासाठी 100% गॅरंटी दिली जाते. नक्कीच दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.